नमस्कार. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी झटपट आणि फक्त काही मिनिटात चपाती न लाटता हा सॉफ्ट आणि टेस्टी अंडा पराठा कसा बनवायचा आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. आता यामध्ये 2 ते 3 अंडी फोडून टाकायची. तुम्हाला जितकी अंडी हवी आहे तितकी आपण अंडी यामध्ये घालू शकतो. इथे मी 2 वाटी पिठासाठी 3 अंडी घेतलेली आहेत. आता यामध्ये थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालायची, थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला एक टोमॅटो, आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालूया. आता यामध्ये आपल्याला हवं तितकं थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडंसं पातळ बनवायचं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं अजून पाणी घालूया. जसं लागेल तसं पाणी घालायचं. जास्तही जाड नाही करायचं आहे आणि जास्तही पातळ नाही करायचं आहे, त्यामुळे आपण पाणी यामध्ये थोडंसं घालणार आहोत. इथं आपलं आता छान हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया. तवा गरम झाला की तव्यावरती तेल किंवा बटर घालायचं. आता तयार केलेले मिश्रण पळीने तव्यावरती घालून घ्यायचं. त्याच पळीने हे आपण थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण. आता यावरती 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. आता हा पराठा छान पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूनी हा पराठा आपण छान शेकवून घ्यायचा. तव्यावरती मिश्रण घालताना हे मिश्रण जास्त जाड नाही घालायचं, पातळच घालायचं, म्हणजे आपला हा अंडा पराठा क्रिस्पी बनतो. आता हा अंडा पराठा दोन्ही बाजूने छान शेकलेला आहे. आपण आता हा काढून घेऊया. बघू शकता एकदम छान हा अंडा पराठा तयार होतो. अशाच प्रकारे आपण उरलेल्या मिश्रणाचे अंडा पराठा करून घेऊया. छान पातळ हे आता आपण पसरवून घेऊया. पलटी मारून घेऊया. आता जितका हा अंडा पराठा आपण पातळ घालणार तितका हा अंडा पराठा क्रिस्पी बनतो. छान दोन्ही बाजूनी शेकवून घ्यायचा. चपाती न लाटता साध्या सोप्या पद्धतीने इथे आपला अंडा पराठा तयार झालेला आहे. बघू शकता. तुमच्या सकाळ संध्याकाळ नाश्त्यासाठी किंवा झटपट प्रोटीनसाठी हा अंडा पराठा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. हा गरमागरम अंडा पराठा आपण टोमॅटोच्या सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खायला सुंदर लागतो. ही साधी सोपी झटपट आणि नाश्त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.